वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. चल ये असं ये. हा वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आमचा झेंडा कटा झेंडा. या आमच्या क्रियांशनं झेंडा काढलाय. छान आहे. छान आहे का सांगा मग. छान आहे का? छान आहे, छान आहे, छान आहे. चला मित्रांनो, खूप दिवसाने ब्लॉग चालू करतोय अजून परत. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता जे काही युद्ध चालू आहे बाहेरच्या देशातलं, इराण, इस्रायल, अमेरिका, ह्या सगळ्यांच्या युद्धाचा परिणाम आपल्या प्रत्येक देशावरती तर होतच आहे, आपल्यावरती पण होतच आहे. आणि एवढ्यात खूप काही डिसिजन घेतलेले आहेत काही जण. ते सगळं आपण सगळे स्टेप बाय स्टेप बोलत जाऊया पूर्ण दिवसात. आणि आपल्याला धंदा पण करायचा आहे, आणि पूर्ण दिवसात हे सगळं तुम्हाला डिस्कस पण करेल. आणि तुमच्याकडून पण काही मत असेल, तुमचं काय म्हणणं असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, देऊ शकता. त्यावरती पण आपण बोलत परत नंतर काय वेळ भेटला परत त्यावरती तुमच्या कमेंट्स वरती पण एखादी ब्लॉग बनवूया, त्यावरती चर्चा करूयात. पण आजचा दिवस आपला धंद्याचा तर आज पहिली गोष्ट म्हणलं तर आज शनिवार आहे. तर चला आज निवांतच निघतोय, है ना ग? निवांतच निघतोय ना? तर रोजच निवांत निघतोय, रोजच निवांत निघतोय. तर आज नाश्त्यासाठी काय असणार आहे बघा. काय आहे नाश्त्याला? उत्तप्पा. हा उत्तप्पा. हा उत्तप्पा का? बघू इकडं तोंड. एवढा राग आहे ना मग मला. राग येणारच. संध्याकाळ राग येणार आहे, अजून संध्याकाळ खूप राग येणार आहे संध्याकाळी, है ना क्रियांश? चल लवकर लवकर कर. तर नाश्ता करून लगेच निघायचं मित्रांनो. पूर्णपणे रेडी तर झालेला मी, फक्त टिळा लावायचा. टिळा लावला तर निघायचं. तर आमचा अजून क्रियांश काय करतो? क्रियांश तो होमवर्क करतोय. ठीक आहे, चल. हे दे ग, दे 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 दे. तर मित्रांनो, गाडी फसून झालेली आहे आपली. थोडस बाकी होतं, तेवढंच घेतलं बाकी करून. आता वाजले 10 घाम फुटू लागलेत. एवढं ऊन आहे, काय सांगायचं तुम्हाला. उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे. काळजी घ्या, टोपी हे ते प्रत्येक गोष्ट जे आहे. आणि जास्तीत जास्त पाणी प्या मित्रांनो. नंतर मी पाण्याला पण थंड राहण्यासाठी बघा बॉटलीला कापड लावलेलं आहे. ठीक आहे, चला आता गॅस भरूयात. गॅस भरल्यानंतर आपण आपले मुद्दे मांडायला सुरुवात करूया. मुद्द्यावरती आपण चर्चा करायला सुरुवात करूया, ते पण धंदा करत. काय मज्जा झाली माहिती का तुम्हाला मित्रांनो? जास्त आपलं दरवेळेस आपण गॅस भरतो ते झेड कॉर्नरला, तर तिथं खूप मोठी गर्दी होती. अरे वा, काय टायमिंग बसतो. नंतर बोलतो मग ट्रिप पण बसलेला का मला. बोलता बोलता कुठं आलो, कुठलं उचललो आहे का. मीटरनं वेगळे होते. मीटरनं 400 रुपये झाले. बघितलं का? तळेगाव दाभाडेच्या पण पुढं आलोय. आय थिंक मला वाटतं जांभूळ फाट्याला आलोय. का उचललो असं झालं. तर ठीक आहे, आता इथून मला परत तळेगाव दाभाड्यापर्यंत एमटी जावं लागतंय. इथून तळेगाव दाभाडे नाही म्हणलं तर पण 6 किलोमीटर आहे. इथून एमटी जावं लागेल मला. ते तुम्हाला बघता बघता म्हणजे बोलता बोलता की असं मारलं की नाही बसली पण आयला. असले ट्रिप असंच बसून जाते ती. आणि ते मी बघितलं पण नाही, कारण मी होतो मारुंजीला. तुम्हाला तेच सांगत होतो. सकाळ सकाळ सीएनजी भरलो, कारण घरातून बाहेर आलं की नाही सीएनजी भरलं आपलं. मला सांगितल्यासारखं तुम्हाला की ह्याच्याजवळ काय ते झेड कार्नोला आपण भरत असतो लोणकर ते इथे. पण तिथं नव्हतं. खूप मोठं म्हणजे होतं, खूप मोठं लागलेलं होतं लेन. मग म्हणलं नको इथं भरायला, म्हणून मी खाली मुंडव्या चौकात गेलो. मुंडव्या चौकातील पंपामध्ये गॅस भरलं, सीएनजी भरलो. आणि सीएनजी भरल्यानंतर मला माहित होतं आता इकडं तिकडं कुठे इथं टाइमपास करण्यापेक्षा हडपसर स्टेशनला जाऊया म्हणलं. मग तिथं हडपसर स्टेशनला गेलो. मग तिथं गेल्यानंतर एक ओलाला 510 रुपयाचं वाजलं, पण ते बसलं नाही. मग उभारलं, बाजूला कपल उभारले होते. त्यांना विचारलं कुठे जायचं आहे, तर ते बोलले काय नाही बोलले. मग त्यांचं काय डिस्कस चालू होतं, का होतं त्यांना माहित. मग त्यांच्या डिस्कस चालू असताना मी पण काय बोललो नाही, तिथंच उभारलो होतो.
मग त्यांच्या सगळं झालं. त्यांना काहीतरी कॅब केलं होते, कॅब चेक केलं, बुकिंग केलं कॅब. तर मग त्यांना जायचं होतं मारुंशीला. तर बॅग बुक केलं. ते कॅबवाले बोलले की 25 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने असेल. तर येऊ का त्यांना 25 रुपये मला तर जास्त झाले असते नाही का. तर मग ते जास्त झालं असतं. जास्त झाल्यामुळं मग मी पण जाऊ दे बोललो. त्यांचं चाललं कॅबनं काय होतं बघू दे म्हणलं. मग ते नंतर 5 मिनिटांनी त्यांच्या डोक्यात दोघांचं डिस्कस करून घेतले. डिस्कस करून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, काय म्हणतात ते, मग ते माझ्याकडे आल्यानंतर बोलले की तुम्ही किती घेताय म्हणले. म्हणजे काय किती घेताय म्हणलं. मग काय किती घेताय म्हणल्यानंतर मी म्हणलं किलोमीटर पर किलोमीटर कसं असतंय. पर किलोमीटर मी म्हणलं 17 रुपये पर किलोमीटर आपलं मीटर चालतंय म्हणलं. हे काय बोलले. मग ते तिथून 17 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने घेतल्यानंतर मी म्हणलं ओके. तर चला म्हणले. मला माहितच नव्हतं त्यांना कुठे जायचं होतं. बसवलं, सगळं झालं. त्यांना मला जवळपास इथेच पाषाण बाणेर इथले तर असं मला वाटलं. चला म्हणलं. ते बसवलं, बॅग वगैरे घातलं. त्यांना लोकेशन टाकायला गुगल मॅप दिला माझा मोबाईल. गुगल मॅप वरती लोकेशन टाकलं तर निघालं कुठे मारुंजी. अरे बाप रे म्हणलं. मग हे मगाशी वाजलेलं तेच होतं वाटलं. मग त्यांच्याकडनं ठीक आहे म्हणलं. मीटर तर टाकलेलंच होतं. आपण मीटरनं घेऊन गेलो तिथून हडपसर स्टेशनवरून. तिथं मारुंजीला जस्ट तसं त्यांना सोडलं तर त्यांचे झाले 580 रुपये झाले. तर ते मॅडम 590 रुपये केले. 10 रुपये एक्स्ट्रा केले. जाऊ दे म्हणलं. त्यांना सोडलं का नाही असं बाहेरून उभारलो रस्त्याला. तर लगेच तुम्हाला बोलत होतो तर की नाही मगाशी तुम्हाला जसं बोलत होतो लगेचच बसलं. तिथून डायरेक्ट आता इकडे तळेगाव दाभाडेचं भेटलं. आता ह्यांच्या पण 400 रुपये झाले. म्हणजे माझा आता अर्धा धंदा तर इथं संपूर्ण गेलाय. तर आता इथून अर्ध्याच्या वर तर एमटीच यावं लागतं मला वाटतं. कारण इथं तर काहीही वाजणार नाही. ठीक आहे. तर आता तळेगावच्या जवळ जाऊया आणि जेवायला बसूया तिथं. हे आता स्टार्टिंगला सुरुवातला हे सगळं झालं आपलं चर्चा. तर आता आपल्याला दुसऱ्या एक चर्चा सांगायचा तर जेवताना तुम्हाला चर्चा सांगतो. ते दुसरा महत्वाचा मुद्दा. तर मित्रांनो, आता बसू आपण जेवण करायला. आता जस्ट जो 250 प्लस वाजली होती उबेरला. मला बसली नाही. त्याच्या आधी स्टेशनचं वाजलं होतं. ते तर काय मगाशी तुम्हाला बोलतानाच ते असं वाजून असं गडप झालं. ते काय नाही बसलं. तर महत्वाचं चर्चा असं आहे मित्रांनो, प्रताप सरनाईक साहेब जे परिवहन मंत्री आहेत ती आपले महाराष्ट्राचे. तर ते आपले हे रिक्षाचे घेण्यात आलेला आहे. परमिट नवीन हे रिक्षाला स्थगित परमिट करण्यात आलेलं आहे स्थगिती मित्रांनो. देण्यात आलेली आहे. सध्या आता परिवहन मंत्री स्थगिती प्रताप सरनाईक दिलेलं यांनी आहे. माहिती दिली आहे. पण 14 किती लाख दिवस रिक्षा स्थगिती परवाने दिलेलं आहे आता ह्याची वाटले काही गेलेत, अजून असं देखील आपल्याला सरनाईक कल्पना म्हणाले. नाही आहे. ते कधीही चालू होतो, कधीही म्हणजे आता सध्या कधी चालू करू शकतात त्यांच्या मनात आलं तरी. तर हे थोडस वरून दबाव आणि एक सिंपत्ती गेन करण्यासाठी जे करायचं आहे. कारण सगळ्यालाच माहित आहे टेस्ला मंत्री हे असे खूप काही चोर हे खूप काही त्यांना नावं बसल्यामुळे थोडस त्याने हमदर्दी दाखवण्यासाठी मी काम करतोय व्यवस्थित करण्यासाठी आता हे स्थगिती दिलेली आहे. त्याचं मागचं कारण पण काय काय आहे काय काय नाही हे अजून आता तरी काय कळलेलं नाही. तर मला वाटतं मित्रांनो, तर हे काहीतरी परत यांचं षडयंत्र आहे. हे साले हे सुधारणाऱ्यातले नाही आहेत हे. कारण फक्त त्यांना एकच दिसतो पूर्ण अख्ख्या भारतात आणि ट्रान्सपोर्टच्या ह्याच्यामधलं म्हणजे गरीब ड्रायव्हर लोक दिसतात त्यांना. ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे त्यांना. तर आता काय सांगू तुम्हाला. तर या जेवायला या मित्रांनो. काय बोलावं या प्रताप सरनाईकांना. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करा. प्रताप सरनाईक साहेब नेते काय बोलावं आता. मला वाटतं हे असंच मी कायमचं नाही बंद म्हणत आहे. काही वर्षापर्यंत नाही म्हणलं तरी पण ना 15 ते 20 वर्षपर्यंत आता ही स्थगिती आहे तशीच असायला पाहिजे. मॅक्झिमम 15 वर्ष. जेणेकरून आता जे आहे ती त्यांचं घर तर नीट व्यवस्थित भरेल. कारण तुमचे फाईन असते, फाईन मारावं लागेल तुम्हाला.
तर फाईनचे पैसे तुम्हाला रिकव्हर करून घ्यायचे असेल तर आम्ही काम केलो, आम्हाला धंदा झाला आमचा, तर आम्ही फाईन भरायला पण मागं पुढे करणार नाही. जे आहे ते फाईन भरून मोकळं करूया आपण. पण तुम्ही असं परत चालू केलात, परत रिक्षा वाढले, परत धंदा डिवाइड होणार सगळीकडे सगळ्याला त्यामध्ये. त्यामुळं आता सध्या तरी करू नका माझ्या मते. ठीक आहे. हे एक महत्वाची चर्चा होती, हेच सांगायचं होतं मित्रांनो. धंदा करत सांगायचं तुम्हाला ते सांगा, याच्यावरच चर्चा आपण करायचं होतं. चर्चा केलेलं आहे. तुमचं मत काय ते सांगा. जेवढी स्थगिती दिलाय ना, त्या स्थगितीपेक्षा पूर्णपणे बंद केलं तर अजून जास्त आम्हाला खुशी होईल. बरोबर का? ठीक आहे. आम्ही जेवण करून घेतो. आता अपेक्षा आहे इथून लवकरात लवकर जेवण झाल्यावर भाडं भेटायला पाहिजे आपल्या एरियामध्ये. निदान वाकड, हिंजवडी, प्राधिकरण, रावेत इथपर्यंत पण भेटलं तरी पण बरं आहे. तिथून मग आपण छोटे मोठे करत आपण आपल्या घराकडे निघू शकतो.